आज आपली रेसिपी आहे वाम माशाची आमटी। चला तर आज आपण बनवू वाम माशाची आमटी। त्याचे साहित्य आपण पुढील प्रमाणे आहे। सुकं खोबरं भाजून घेऊया। त्यानंतर 1 वाटी कांदा आपण भाजायला घेऊया। कांदा लालसर भाजून घेतल्यानंतर आपण बाकीचे मसाले भाजून घेऊया। त्यानंतर लसूण भाजून घेऊया। लसणाचा 1 गड्डा घेतलेला आहे आपण, तो सुद्धा भाजून घेऊया। त्यानंतर थोडा आलं घातलेला आहे। त्यामध्ये तेल टाकून आपण छान प्रकारे भाजून घेऊया लालसर। त्यासोबत जिरे सुद्धा आपण भाजून घेतलेले आहे। आता आपण खडा मसाला घ्यायचे आहे। त्यामध्ये तमालपत्र, दगडी फूल, हिरवी वेलची, मसाला वेलची आणि लवंग हे सर्व तेलात भाजून घ्यायचे आणि आपल्या मसाल्यामध्ये घालायचे। आता आपला मसाला रेडी आहे। मसाला करून घेऊया आता आपण। छान पेस्ट झालेली आहे त्याची। चला तर आता वाम माशाची आमटी बनवूया। पहिल्यांदा आपण कढईत कांदा फ्राय करून घेतलेला आहे। त्यामध्ये कढीपत्ता वगैरे सगळे मसाले आपण घालून घेतलेले आहेत। कांदा लालसर झाल्यानंतर आपण त्यात आपला तयार मसाला टाकायचा आहे खोबऱ्याचा। एक चमचा हळद घालूया आणि त्यानंतर गरम मसाला आपण त्यात टाकून छान फ्राय करून घेऊया। आता आपण तयार केलेला मसाला त्यात घालूया आणि छान भाजून घेऊया। पहिल्यांदा ते तेल सुटेपर्यंत आपण तो मसाला भाजायचा आहे आणि नंतर आपला मासा त्यामध्ये घालायचा। बघू शकता आता तुम्ही आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण चटणी घालूया त्यामध्ये। चटणी 2 चमचे टाकायचे आहे तुमच्या आवडीनुसार। आता आपण मासा टाकूया त्यामध्ये। मासा थोडंसं तेलात भाजून घ्यायचा परतून आणि नंतर आपण त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। आता हलवून झाल्यानंतर आपण जरा झाकून ठेवूया मासा। त्यामुळे काय होते आपल्या माशाला तेल सुटेल।
बघू शकताय तुम्ही तेल किती छान सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. मध्ये गरम पाणी घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या रस्स्याला छान तर्री येईल. बघू शकता किती छान तर्री आली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर टाकल्याने आपल्या रस्स्याला छान चव येते. बघू शकता किती छान आपली आमटी दिसत आहे. आता आपल्या वाम माशाची रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.